निसर्गाच्या बांधिलकीतून नागपंचमीचा सण निर्माण झाला. शेतकऱ्याचा मित्र तो सच्चा, शिवाच्या गळ्यातील हार झाला. देवबापाला प्रसाद नाही द्यायचे तर है ना. थांब 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 थांब. नमस्कार कर, नमस्कार करा, नमस्कार करा. हे बघ, हे वाव, क्लॅप क्लॅप कर. वाव, हात नमस्कार कर. नमस्कार नमस्कार नाही करत का तू? देवबापाला नमस्कार करायचा ना बेटू, नाही करायचं का? चला आता तुळशी माताकडे जाऊ आपण. हो बापा, तूच खा, तूच खा. हे हाँ वाह, अरे अरे अरे, चला 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 चलो, अभी जाएंगे, उधर जाएंगे. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात मंडळी? आय होप सगळे मस्त मजेतच असणार. तर सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. डुगू तू पण म्हण, सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार कर सगळ्यांना, नमस्कार असं बोल. हां, सगळ्यांना म्हण, नागपंचमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा बोल असं. हां, तर मंडळी आजचा दिवस तुम्हा सगळ्यांचा खूप आनंदाचा जावो. असं माझी ना पूजा एकदम अशी म्हणजे जास्तही काही भारी नसते, एकदम मी शॉर्टकटमध्येच पूजा करत असते. आणि कार्तिक तर अगोदरच गेले होते पूजा करायला मंदिरामध्ये. आता घरची पूजा बाकी होती, तर मग म्हटलं चला आता माझे सगळे कामं वगैरे आवरलेत आणि मग मी पूजा केली. तर तुमच्याकडे कशा प्रकारची पूजा असते तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. कारण मी तर एकदम साधी सिंपलच अशी पूजा करत असते, जास्त काही लांबलचक किंवा म्हणजे खूप असं नसतो माझं. शॉर्टकटमध्येच पूजा असते, तुम्हाला दिसली पण असेल. डुगू बोल त्यांच्यासोबत, सगळ्यांसोबत बोल. आणि डुगूनी बघा कसा अवतार केला तर स्वतःचा एकदम. तर मध्ये मध्येच करत असतो, याचं नेहमीचंच असते मध्ये मध्ये करणं. आणि मुलांमुळे तर सुचतच नाही की काय करायचं आणि काय नाही. सगळ्यांना माहितीच असेल, आपल्या घरी जर कोणी नसलं ना बघायला तर मग ते तसंच असते, मुलांना बघून बघून मग पूजा वगैरे करा. मग मध्ये मध्ये तर कधी विसरूनच जातो की काय करायचं काय नाही. म्हणजे अशी माझी धांदल तर नेहमीच होत असते, कारण मुलगा पण मध्ये मध्ये करत असतो, तर त्यामुळे सुचतच नाही की काय करायचं आणि काय नाही. तर अशी माझी पूजा झाली. तर कशी वाटली माझी पूजा तर सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आवडली असेल तर आता जेवणाचं बनवून घेते, नैवेद्य पण द्यायचं आहे. आज तर आम्ही शिराच बनवत असतो किंवा खीर वगैरे बनवत असतो आणि वडीची भाजी बनवत असतो आमच्याकडे, किंवा मिक्स व्हेजची भाजी बनवतात. तर आता बघते काय बनवायचं तर. आणि डुगू बघा कसं करतोय तर. चला बाय करा, आता आपण भेटू म्हणा थोड्या वेळाने. आणि आज आम्हाला शिवमंदिरामध्ये पण जायचं आहे, तर थोड्या वेळाने आम्ही शिवमंदिरामध्ये जाणार. तर तेव्हा पण मी ते मोमेंट तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. ओके, चला बाय. आज ना डुगूची खूप मज्जा होती, त्याला ना मस्त अशी प्रसाद खायला मिळालेली होती. आणि ना तो इकडे तिकडे जायचा, खेळायला जायचा आणि यायचा आणि प्रसाद खायचा आणि तिथेच बसायचा. बघा तिथे किती पसारा करून ठेवला आहे तर डुगूनी. ओके, तर आज मी नैवेद्यासाठी बनवणार आहे भाताची खीर. आणि आईसुद्धा म्हणत होती की भाताची खीरच खूप म्हणजे महत्त्वाची असते आजच्या दिवसाला, आणि तेच नैवेद्य देतात. तर आमच्याकडे भाताच्या खिरीला खूप मान असतो. तर मग म्हटलं चला आज आपण भाताची खीरच बनवूया आणि तुमच्यासोबतही थोडीशी रेसिपी शेअर करूया. ओके, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यानंतर इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेले होते आणि स्वच्छ करून घेतले. तांदळाला पाण्याने 2 किंवा 3 पाण्याने मस्त असे स्वच्छ धुवून घेतलेत.
आणि जेवढी 1 वाटी मी तांदूळ घेतलेले होते तर त्याच्या दुप्पट पाणी टाकलेला होता, कारण जेव्हा भात शिजतो तर छान असं गिलसर भात तयार होतो, तर त्यामुळे खीरही बनवायला इझी होते, तर त्यामुळे मग मी थोडासा पाणी जास्तच टाकून घेतलेला होता. त्यानंतर भात वगैरे मांडून घेतला आणि इकडे काजू आणि बदामला बारीक करून घेतलेत. त्यानंतर मी खिरेमध्ये टाकायला घेतलेले होते खोबऱ्याचा किस करून घेतलेला आहे, मनुका घेतलेला आहे, काजू आणि बदाम बारीक करून घेतलेले आहे आणि आपला भात पण इकडे आता शिजत आहे. ओके, तर यामधला मी थोडासाच भात काढून घेणार आहे. एवढा भात मी टाकणार नाही आहे, 2-3 चमच टाकणार आहे. ओके, इतका चमच मी भात टाकणार आहे त्यामध्ये. त्यानंतर साखर टाकून घ्यायची आहे. तर खिरेमध्ये मोस्ट ऑफ आपण दुधाचाच वापर करतो, तर म्हटलं यावेळेस आपण पाणी वापरून बघूया, पाणी टाकल्याने कशी खीर बनते. तर बघू शकता अर्धा ग्लास तर मी पाणी टाकलं खिरेमध्ये. त्यानंतर थोडासा वरून मीठही टाकून घेतला. खट्टी मिठी खीर छान लागत असते आणि मोस्ट ऑफ लोक म्हणजे आमच्या घरचे तरी गोड खायला बघत नाही. त्यानंतर आपली खीर बघू शकता किती छान झालेली आहे, तर टेक्स्चर पण खूप मस्त आलेला होता. तर देवाला नैवेद्य दाखवून दिलेत, नमस्कार करून घेतला. आता बघू आपण डुगू काय करतो. तर इतक्या वेळामध्ये काही नाही काहीतरी तो करतच असेल. बसला तर मी तुम्हाला दाखवते. डुगू, डुगू कुठे बसला तू? चल चल ना, आपण थोडा वेळ आराम करू ना. का बरं? तुला नुसतं खेळायचंच असते? तुला मंदिरात नाही यायचं आहे का माझ्यासोबत? मग चल चल ना बेटा. हे जागा आहे का बसायची? का नाही 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 नाही. टाटा. हां चल मग आता बस झालं. चल बेटा. नाही येत. चल ये. स्टेला ये ग तू, ये ये. मी तुझा लाड करते, डुगूचा नाही करणार लाड अजिबात. येतो येतो येतो. ये बेटा ये ये. वाव. त्यानंतर डुगूला जेवण वगैरे भरवलं, सगळी कामे वगैरे आवरली आणि ना मस्त डुगूसोबत गप्पा मारता मारता आम्ही गेलोत मंदिरामध्ये. पण आम्हाला माहीतच नव्हतं फ्रेंड्स की दुपारला मंदिर बंद राहतो म्हणून. मंदिर हे बघ ना, हे बघ, पण मंदिरचं लॉक लावूनच आहे डुगू. इथे ना शिव मंदिराचा आवारा खूप मोठा आहे फ्रेंड्स, तर डुगूला खूप मज्जा येत होती. तो मस्त खेळत होता तिथे. आणि हे आहे मंदिर जे की आता बंद आहे, नाहीतर पूर्ण दाखवलेलं असतं. तसंही तुम्ही वट पौर्णिमेच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. आणि डुगू इथे बघा कसं कुत्र्यांसोबत बोलत आहे, तर त्याला खूप मज्जा येते. काय सुरू आहे तुझं? इकडे ना कुत्र्यांना बघून हा डुगू ओरडत आहे. तर डुगूला ना पाळीव प्राणी भरपूर आवडतात. मातीसोबतही खूप खेळायला आवडते. तो मस्त मातीसोबत खेळतो, तिथे जसा रमून जातो. तर मी त्याला कधीच कुठल्या गोष्टीसाठी नाही असं बोलतच नाही, मस्त खेळू देते त्याला. आणि तसंही मातीसोबत खेळल्याने मुलांचं इम्युनिटी पॉवर वाढतो, तर खेळू द्यायचं मुलांना. आता आम्ही थोड्या वेळ बसलो तिथे मंदिरामध्ये. तर लॉग तर लावून आहे, पण इथे बसायला जागा आहे, तर त्याच्यामुळे मग आम्ही इथेच बसलो. इकडे बघ डुगू. बसतो का इथे? बस ना. नाही बसत. का बरं नाही बसत? आता तो तुळशीला काहीतरी करत आहे. नको बेटा, राहू देत ना, असं नाही करू. चला बाय करा. बाय. चला आपण घरी जाऊ ना. हो. तुळशीची माती काढत माझ्या अंगाला लावत आहे. इतका बघा कसं आहे, तर कारनामा करत असतो डुगू. आता कुठे जातो? तिकडे नाही 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 नाही. बापरे डुगू, तू चप्पल घालून नाही आहे बेटा, नाही जायचं तिकडे. हां तिकडे ना माकोडे आहे, माकोडे, तिकडे नाही जाऊ. ओके फ्रेंड्स, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.